गुणदोष झालो दास पायाचा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले चिंती तुझे पाय घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वाविवासना संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा मागणी पर प्रकरणातील अभंग असून महाराज या अभंगामध्ये ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे अशा महापुरुषाच्या संगतीची इच्छा करणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडला. विठाला क्षण आहे. गुरुदेवांच्या कृपेने आज आपल्या या पवित्र अशा पवित्र माऊली मंदिरामध्ये माऊलींचा हा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा ही टाळकरी संमेलन हे सगळा एक आगळा वेगळा आनंद माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होतो. शास्त्रामध्ये दोन आईचं वर्णन आहे. दोन आई, एक सामान्य आई जी जन्म देते आपल्याला, त्याला व्यवहारातली आई म्हणतात, आणि एक अलौकिक आई, अलौकिक माता, अलौकिक माय. जी जन्मधात्री असते ती फक्त ऐहिक सुखाचाच विचार करते. वाढावे संतान, ग्रहिवावे धनधान्य, माझ्या लेकराचं लौकिक बरं व्हावं इथपर्यंत तिची दृष्टी असते व्यवहारातली आईची. आणि परमार्थ क्षेत्रातल्या आईचं वाटत असे लक्ष असतं की मला जे गुरुदेवाच्या कृपेनं प्राप्त झाले ना ते त्याला मिळलं पाहिजे. जे गोड लागे माऊलीशी, जे आईला जे गोड लागतं ना ते बाळाला देण्याचा प्रयत्न करतो. ती गुरुमाय विठाला निर्लोभ प्रेम करते. तुकोबाराने अनेक ठिकाणी आपल्या सर्वांच्या पाठातलेच अभंग आहेत. सगळे काकडा पाठ असलेली मंडळी, मलाच काकडा पाठ नाही, सगळ्यांना काकडा पाठ. होय, महाराज वगैरे हरिपाठ पाठ नाही, टीका टिप्पणी करू नये. एका गाथा भजन आम्ही गेलो, 2-3 महाराज होते. पहिला टेपा मी म्हणला, दुसरा ऐकली म्हणला, तिसरा म्हणला मला महाराज बघू दे. अरे मी आपलं दुसरं मन तू याला येत नाही, अशी परिस्थिती आहे. मला
टाळकर म्हणजे महाराज लोकांना टाळकऱ्यांचा विषय सोडा. ध्यान द्या. ऐशी आपण रोज म्हणतो ऐशी कळवळ्याची जाती नाही का, आणि करी लाभाविना, लाभाच्या विना जी निष्काम प्रेम करते ना तिचं नाव ती खरी आहे. विठाला विठाला. काय आमच्या साहेबांची पुण्य असेल काय मला काही माहिती नाही, कारण त्या सगळ्या पुण्याचं वर्णन कर्मविपाकामध्ये आहे, पण सत्य भेटीला लागणाऱ्या पुण्याचं वर्णन कर्मविपाक नावाच्या ग्रंथामध्ये नाही. कोण पुण्य त्यांचा ऐशियाशी भेटी जी हरी धरिला म्हणी संसाराला. ऐका ते सगळा अभंग महाराज प्रश्नार्थच आहे, त्या अभंगात उत्तरच नाही, सगळं कोण 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 कोणच आहे. अत्यंत अवघड गोष्ट ही. सगळं मिळेल, अरे देव मिळेल बाबा, पण साधू मिळणं कठीण आहे. साहेबांची काय पुण्य असेल मला माहिती नाही. योगायोगन बघा आता निशिगमध्ये शिक्षण घेत असताना माईची भेट त्या संभाजीनगरला झाली, आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशी त्यांना आपलं स्वीकार केला. महाराज ध्यान ठेवा, आणि त्याने स्वीकार केला की झालं संपला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे नाही का, निंदते पुराणे. जसं हे जसं आहे तर श्री गुरूंनी जर स्वीकार केला त्या दिवशी जीव कृतार्थ होत असतो. विठाला माईचा आज उत्सव आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करती पारवणे का माता पितर म्हणणे आणखी दिवस शिष्यांच्या सुपुत्रांच्या हा एक प्रकारचा अलौकिक सोहळा असतो बरं का. ही पर्वणी जशी अर्धोदय संक्रमण जसे पर्वकाळ येतात, महोदय गजछाया, तसा हा एक पर्वकाळ आहे. त्याला विषय आहे. एक आनंदाचा भाग असा आहे की मला काय आवडतं, होईल तेवढं मी कीर्तन टाळतो, म्हणजे सहकार्यांना असं प्रयत्न करतो. या वेळेला ऑर्डरच आली वरून की नाही तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे म्हणणे होतं काही बोलता येत नाही. बाबांनी 2 बोट करून मला सांगितलं तू हे कर. आषाढी कार्तिके विसरू नका मग सांगत असे तुझं पांडुरंग वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य माधवदास महाराजांनी मला तसे दिसतात ते समोर असं बोललेले का म्हणले एक काम करा जा आषाढी कार्तिकी 2 उत्सव तुम्ही विसरू नका, जोपर्यंत तुमच्या जीवाची तोपर्यंत चालवा. चालायला ते असं प्रकृती बरोबर नसते साहेब, तिला सावलीत राहतात. ज्या दिवशी साहेबांची माझी भेट झाली त्या दिवशी पासून सगळं प्रकृतीचं गुत्त ते जगड गेलं. विठाला
हे सांभाळतो. सेवेकरता निवडलेला अभंग हा मागणी पर प्रकरणातला अभंग. महाराज या अभंगामध्ये मागणी बरं का. तर मागणी मागताना एक 2-3 गोष्टीचा विचार करावा लागतो. मागणी आपण ज्याला मागतो, जी गोष्ट आपल्याला हवी आहे पाहिजे ती वस्तू ज्यांना आपण मागतो ती त्यांच्याकडे आहे का? एक बर त्यांच्याकडे ती वस्तू आहे. इथं कसं आहे महाराज, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. एवढे मोठे टाळकरी, एवढे श्रोते, टाळकरी आणि श्रोते हे मिळणं वक्त्याचं भाग्य असतं. विषयांतर करून बोलतो. एकदा अण्णा म्हणले पवारांना, जगन्नाथ की अनंत निष्काम कीर्तनाच्या शेवटी, अनंत जन्माच्या शेवटी टाळकरी होत असतो आणि निष्काम टाळकरीची सेवा केल्यानंतर मग तो श्रोता होत असतो. विठाला श्रोताही तयार आहे, वादक सुंदर, गायक सुंदर, सगळं सुंदर. आता माझंच काही खरं नाही. एक आधार आहे मला, तुम्ही जर थोडी दृष्टी माझ्याकडे केलात, तुम्ही संत माझी या कडा तिठीचा करार बहुडा तुम्ही मानाल एवढा होईन मी. तुम्ही जर कृपा येत एकच असे आधारू प्रेमीची बोले मी सधरू तरी सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. विठाला विठाला. तर मी काय बोलत होतो की त्याच्याकडे ती वस्तू पाहिजे, ज्याला आपण मागायलोत ना त्याच्याकडे ती वस्तू पाहिजे, ध्येय वस्तू पाहिजे. बर ती वस्तू त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे तेवढं उदारत्व असलं पाहिजे. काही काही माणसाकडे भरपूर असतं पण नंबर 1 राहतात ते. भरपूर दिला देवाने पण देत नाहीत ना. बर त्यांनी आपल्याला देण्यासारखं त्यांचं आपलं सख्य असावं, त्यांच्याकडे आपली सेवेची अशी एक प्रकारची समासारखी त्यांनी म्हणलं की द्यावं. त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला तर मला असं वाटतं कधी कधी आमच्या संत महात्म्याच्या मुखात काय ऐकले काही चिंतन येतात समोर. खूप वेळेला चिंतन असं येतं की आपण ज्यांना मागतो त्यांच्याकडे ते नसतं, त्यांच्याकडे नसतं ते आपल्याला कसं मिळेल. एकदा एक मारुतीराचा सेवक होता, एक भक्त मारुतीराची सेवा करायचा तरुण मुलगा असा, आणि त्याला काय ते कुस्त्या खेळायच्या, ते सगळं दंड बैठका काढायच्या, मारुतीची सेवा करायची, सारखं मारुती सेवा, सारखं मारुतीचं भजन, ते सारखं मारुतीचंच करायचं. वार सोमवार हो की गुरुवार हो भजन मारुतीचंच करायचं. ते मारुती 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 सारखं ते भजन. हनुमान चालीसा किती वेळेला म्हणायचे. एके दिवशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी इच्छा निर्माण झाल्याबरोबर मारुतीराय प्रगट झाले. सांगितलं काय मागायचं का? काय नाही देवा म्हणलं तर बरंच माझं वय झालंय आता, म्हणजे मी लग्न करावं तर काही करा पण माझ्या लग्नाची व्यवस्था करा. माझ्या म्हणजे वेळ आहे ही माझीच काही सोय आणखी लागली मी तुझी व्यवस्था लावेल कशी, तुला कसं कळत नाहीये, अरे मलाच काही नाही ना. तेव्हा तो म्हणला नाही महाराज, म्हणला तुम्ही सर्व समर्थ आहात, काय नव्हे केलं तुम्हाला काय करता येत नाही, सगळं करता येतं, काही करा पण माझी एवढी अर्जी स्वीकारा. ते म्हणजे माझ्यानंतर काही काम होत नाही, तुला रस्ता सांग. काय रस्ता आहे, तू भगवान रामप्रभूला शरणागती करून आणि त्यांना शरणागती केली असताना तुझं हे काम होईल. बरं गाडी म्हणून त्यांनी रामाचं ध्यान केलं. परत रामरायांची सेवा काहीतरी लक्ष जप केल्यानंतर रामराय प्रसन्न झाले. सांगितलं काय मागायचे माग. सांगितलं काही नाही, मी मारुतीला प्रसन्न करून घेतलं, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. ते म्हणजे माझ्याकडे काही व्यवस्था नाही, तू तुमच्याकडे पाठवलं त्यांनी. काही नाही मला, फक्त मी काही जास्त मागत नाही, मला फक्त अनुकूल पत्नी द्या. मी मुद्दाम शब्द टाकला अनुकूल. भागवतामध्ये विषय गेला आहे, ध्यान ठेवा. कोणाचा विषय गेला? कर्दम म्हणला, कर्दम देवाला. कर्दम म्हणला की मला अनुकूल पत्नी दे. त्याने काय मागितलं नाही, 1000 वर्ष तपश्चर्या केली, बायको चांगली मिळणे. आता ध्यान ठेवा तुम्ही,
करता मुली चांगली मुलगी मिळण्याकरता बायको मिळण्याकरता तो करावं कसं आहे फुकट मिळत नाही मी महाराज आहे मी बरेच महाराज फिरतो आमच्याकडे तुम्ही येऊ नये तुमचं काही खरं नाही ध्यान ठेवा अशी परिस्थिती आहे अनुकूल पत्नी मला हवी आहे असं म्हणल्यानंतर रामप्रभू सांगितलं काय काळजी करू नको ती मी व्यवस्था करेल भगवंताने ती व्यवस्था केली एका जवळच्या त्या भगवंताने तिला प्रेरणा दिली आणि योगावन त्याचं ते जुळून आलं सुंदर लग्नही झालं आर्तन पर्तन झाले सगळं झालं वैशाखाला लग्न झालं की ज्येष्ठी वारी आली ज्येष्ठी वारी आली पंढरपूरची वारी आषाढी वारीला बसा 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 काय अडचण नाही कसं कसं असतं प्रकृतीमुळे म्हणालो वस्तुस्थिती मला सुद्धा आता असं व्हायचं की बसलेलं बरं वाटतं पण आता माझ्या अंगात देव शिरला अंगात आलं म्हणतात की नाही अंगात आलं म्हणतात की नाही अंगात आलं म्हणजे काय राहते वारू सामान्य वारू असतो पण त्याला किती मला काय होईना ते कवा पुन्हा काय का होईना पण आता काही घोर नाही झालं असं असतं ते अंगी प्रेमाचे निघालं की ते बायको म्हणली आता मी तुमच्या शोध वारीला येईल त्याला मला येऊ नको फार गर्दी असते की काही खरं नाही घेत नाही नाही म्हणजे मी तर काय करू जहा सती जहा पती सती असं कसं म्हणली राम का ठेवून गेले का अजिबात नाही म्हणजे सोबतच जेवते आता स्त्री हट्ट असतो 4 प्रकारचे हट्ट आहेत बाल हट्ट स्त्री हट्ट हा संन्यास हट्ट आणि राज हट्ट सगळे हट्ट गेले आता एकच हट्ट शिल्लक हट्ट केल्यामुळे ते त्यांना न्यावं लागलं सोबत ते घेऊन गेला मग ते स्नान झालं चंद्रभागेचे विजितो हरिकथा तिने सदा चिंता सगळं झालं ते आणि मग ती एकादशी दिवशी प्रदक्षिणा निघाली नवरा बायको त्याला सांगितलं मला पक्का धरून चला इथं काय खरं नाही फार गर्दी आहे बरोबर त्याने त्या पत्नीचा हात धरला आणि असं प्रदक्षिणा करत असताना योगाने महाद्वारामध्ये आहे आणि एवढा असं ते तिकडून हुमळा म्हणजे एवढी गर्दी आली त्या गर्दी म्हणजे दोघांचा हात सुटला बायको एककडे नवरा आहे आता काय करणार परेशान बायको गेली हातची बायको हातातली बायको गेली पागल झालाय काय करावं त्याने लगेच रामरायांचा धावा करा सांगितलं रामप्रभू काही करा पण माझी बायको मला शोधून दे भगवान प्रगट झाले सांगितलं वेड्या माझ्या बायकोचा शोध मला लागला आता तुझी बायको मी कशी शोधणार कसं शक्य आहे मग काही नाही म्हणत तिकडच जा तिथून तू आलास ना तर माझी बायकोचा शोध त्यानेच लावला त्याच्याकडे मला काय म्हणायचे आपण मागतो ते त्याच्याकडे आहे की नाही ते मिळेल की नाही हा विचार महत्वाचा आहे प्रत्येक वेळेला आपण देवाकडे काही मागतो पण मागताना आपला विचार करावा लागतो आणि त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं मागणं आमच्या शास्त्राने 2 मागणं भिक्षा पात्र अवलंबने राजीरवाने भिक्षा मागणं म्हणजे मागणं पडत नाही तो कोपराला प्रमाण बघा जास्त वेळ माझ्या वडीला काही मागणे वडिलांचे रीत जाणत असतो वडिलांची म्हणजे गोलोबाची नव्हे अर्थात आमची परंपरा वैष्णव परंपरेमध्ये कोणाला काही मागायचं नाही ही आमची परंपरा असं पाहायला असताना आणि बघा आणखीन बारीकीने आपण जर विचार केला तर मागणारा माणूस हिंकट ठरतो
देव असो की जीव असो, अवघड गोष्ट. नीच लाजीरवाणाची नाही. एवढा मोठा भगवान परमात्मा व्यापक ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, शांताकारण त्याचं वर्णन करतो. एवढा मोठा विष्णू, त्या विष्णूला एकदम मागण्याची इच्छा झाली. पुन्हा विष्णू नीच वामनत्व आले त्याशी नात्रे वर्णन करतात. अशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले. त्याला लहान व्हावं लागलं. कोण विचारतं लहान माणसाला? जास्त उंच माणसाला लोक विचारित नाही, आणि पूजारी लोक विचारित नाही. ध्यान ठेवा, ते वामनत्व जे आलं त्याला कशामुळे? मागण्यामुळे. इच्छा निर्माण झाली. मागणं फार वाईट गोष्ट आहे. म्हणून तुकोबा म्हणतात की मागूच नये म्हणल्या पूर्वपक्ष देवा काहीच मागू नये का? हा, तुकोबा म्हणले मागू नये आणि कामाचं मागितल्याशिवाय राहू नये. संवाद आहे भगवान परमात्मा नरहरीचा आणि प्रल्हादाचा. भगवान प्रल्हादावर प्रसन्न झाले. सांगितलं प्रल्हाद काय मागायचं माग, मी द्यायला तयार, काही माग. ते सांगितलं प्रल्हादाने, देवा मला मागण्याची सवय नाही आणि मला मागायला लावू नका. मी काही तेवढं त्या मनानं काही भक्ती केली नाही, तेवढं मला मागण्याचा अधिकारही नाही. माझं वयही लहान आहे आणि मला असं तुम्ही लालूच लावून अडकून टाकू नका. मला काही नको तुमचं. बलीत त्यांनी आयावया केलं, पण ते देव ऐकेच ना. काहीतरी माग. तेव्हा नाही, मला अजिबात काहीच नको. शेवटी देवाला सांगितलं प्रल्हाद तसं नाही, काहीतरी मागितलंच पाहिजे. मागा म्हणल्यावर मनशी काही तरी मागा म्हणतोस ना. ते चक्र टाकला व्याकरणामध्ये, चक्राला फार म्हणतोय हेची देगा पांडुरंगा. मागा म्हणतोस ना, तर मला हे दे देवा. काय दे? तर मला मागण्याची इच्छाच होऊ नये, असा मला वर दे. सेवा महाराज आपली, आपण काय सेवा करतो, काय मागतो ते त्याच्या अंतःकरणात त्या देवालाच नाही. बालाजीला गेलेले माणसं तर काय मागतील. देवानं ते आता नवीन एक अशी मशीन निघाव, मधुसूदन महाराज पाया पडला की काय मागायला कळायचं निघाव, पट्टीच बाहेर मधुसूदन महाराज. प्रत्येक मग कळलं काय कमाल, काही मागतात माणसं. ध्यान ठेवा. पण भगवंताला जर घर प्रिय व्हायचं असेल, एक काम करा, निष्काम काही नको आम्हाला. तू का म्हणे तुझी न लगे तर सोडी नको, तशी सुद्धा नको. केवढी द्या, पण शेवटी मागा म्हणल्यानंतर देवानं सांगितलं काहीतरी माग म्हणल्यानंतर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात
ज्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे त्या साधू पुरुषाची मला काय घडावी संगती. आता प्रश्न एक येतो पुढे आपल्या की कोणाच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य नाही. सर्वांच्या हृदयकेशी मी अमुक आहे. अरे प्रत्येक काय सर्वाघटी राम एक सर्वत्र भगवान परमात्मा व्यापक आहे. परमात्म्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. वृक्षाचेही पान एवढा सर्वत्र व्यापक परमात्मा आहे. आणि मग त्याची कशाला म्हणतात सर्वांची संगती मागाना. हा प्रश्न आपल्या समोर येतो. त्याचं उत्तर असं आहे परमात्मा सर्वत्र व्यापक आहे पण सामान्य स्वरूपात व्यापक आहे आणि भगवत भक्तामध्ये विशेष व्यापक आहे. विठाला तुम्हाला काड्याची पेटी माहिती आहे ना. काड्याची कसं इथं बिडी ओढणार कोणी नाही म्हणा. काड्याची पेटी. आता काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे की नाही. मग काड्याच्या पेटी जर अग्नी तर मग ते जे लोक भिड्या ओढतात ते त्यांच्या खिशात डब्या राहतात. ऑटोमॅटिक ते शर्ट पेटायला पाहिजे ना. का पेटत नाही. अग्नी आहे पण तो अग्नी कसा आहे सामान्य स्वरूपामध्ये आहे. मग काय करावं लागेल ती काडी बाहेर काढून त्याला काय करावं एक साधना करावी लागेल. त्याचं काय करावं लागेल घर्षण करावं लागेल आणि घर्षण करून त्या अग्नीला प्रगट करावं लागेल. तसं परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये व्यापक आहे. व्यापक परमात्म्याला भजनाच्या द्वारा साधनेच्या द्वारा योगाच्या द्वारा अनेक साधनेच्या द्वारा त्याला काय करावं लागणार आहे प्रगट करावं लागले. आणि ज्याने प्रगट केला त्याची मला संगती द्या. एकाने नाही अनेकाने अशी मी यादी देईल तुम्हाला. अनेकांनी त्याला प्रगट केला. हा काय भगवत भक्तांनी प्रगट आमच्या माईने त्याला प्रगट केलं. गुरुदेवांनी प्रगट केलं. माधवदास महाराजांनी प्रगट केलं. त्याला त्याची संगती प्रगट करता आलं पाहिजे. साधनेशिवाय प्रगट होत नाही. मला माफ करा मी लहान माणूस एकदम लहान तुमच्या पायाची धूळ आहे. साधना केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मला कोणी असो त्याला घासावंच लागतं. घासल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही जे एवढं चांगलं गोड गाता कुठंतरी घासलंय. एवढं सुंदर वाजवता तुम्ही कुठंतरी घासलंय. चांगले कीर्तनकार बोलतात कुठंतरी घासलंय. घासल्याशिवाय मिळत नाही. ध्यानात ठेवायचं. विठाला साधनेतून त्याला असं प्रगट करावं लागतं. एकदा असंच भगवान रामप्रभू लंकेवर विजय मिळवला. ते लंका विभीषणाला दिली राज्याभिषेक केला आणि भगवान परमात्मा अयोध्येला आल्यानंतर सगळ्यांचं एक मोठं प्रीतिभोजन दिलं देवाने. प्रीतिभोज असं काही लिहिलं नव्हतं त्यांनी पण आता लिहितात आपल्या आगमनामध्ये. देवाने एक मोठा उत्सव केला आणि त्या उत्सवामध्ये भगवान परमात्माने उत्सव जेवणाचा आटोपलं किंवा प्रत्येकाचा सत्कार ठेवला. जेवणानंतर अगोदर नाही. तर ते सत्कार करत असताना मग ते विभीषणाला लंका दिली. सुखदेवाला ते किष्किंधेचं राज्य ते प्रमाणपत्र दिलं तुम्ही सांभाळा. झाले सगळे शपथविधी वगैरे. कोणाला काही भगवान द्यायला. आई साहेबांना म्हटलं काय कमाल आहे. सगळ्यांना भगवान काय देतात पण ज्याच्यामुळे एवढं सगळं रामायण घडलं ते तर बाजूलाच राहिला. असंच होतं महाराज. मेन कार्यकर्ते बाजूलाच राहतात. नंबर 1 चे मुलं विरोध प्रचार केले आणि पहिला हात घालत येतात. सूचना केली आहे साहेबांनी की तेव्हा तुम्हाला काही समजत म्हणजे काय झालं. अहो ते मारुती बाजूला राहिलं म्हणजे किती कष्ट केले त्यांनी. किती कमाल केली बघा ना. 6 महिन्यापासून ते झालंय. काही आपल्याला पगार मागितला नाही. वाढवून तर मागितलाच नाही. काही मागितलं नाही. झाडाचा पाला खाऊन भजन केलं म्हणजे सगळं रामायण त्यांनी घडवलं. मग त्याला काय ते दिलं पाहिजे. थोडं थांब दुर्लक्ष केलं. पुन्हा परत यादी झाली सुरू. पुन्हा
पुन्हा आईसाहेबांनी 2-3 सूचना केल्या. मारुतीला काही ते ऐकेना, देव काही ऐकेना. तेव्हा आईसाहेबाला थोडासा अहंकार आला की बाबा मी काही गरीबाची लेख नाही, मी मोठ्या राजाचीच लेख आहे, माझ्याकडे काही कमी नाही. मारुती तुम्ही कोणी या. मारुतीला आले आणि जनक राजाने जो नवरत्नांचा हार दिला होता सीतामाईला, ते नवरत्नांचा हार काढला ते मारुतीच्या काळामध्ये. मारुतीला कणकण उडी मारली, झाडावर जाऊन बसले. एक एक रत्न पकडायचं, दाडाकडे ताडाकडे फोडायचं, हात बघायचे. 1, 2, 3, 4 रत्न फोडले. आई सगळं वाईट वाटलं. म्हणजे मारुती शेवटी तू माकड ते माकडच ठरलास. काय झालं? अरे म्हणजे एवढा मौल्यवान हार मी तुला दिला आणि तू एक काय बघतो हात, काय फेकून देतो, काय फोडतो, म्हणे काय बघायचे हात. सांगितलं आहे साहेब मी याच्यामध्ये राम पाहतो आणि याच्यात जर राम नसेल तर यात काय राम. सगळे मला काय म्हणायचं. शेवटी आई साहेबांनी सांगितलं माझ्या रत्नात तू राम पाहतोस, तुझ्या हृदयामध्ये राम आहे का. काय साहेब माझ्या हृदयात जर राम नसेल तर यात काय राम, असं म्हणून त्यांनी छातीत चिन्ह मारले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि एक छोटा मारुती. देववशे चित्ती सावतामाळी महाराजांनी देवाला साठवलं, जनाबाईंनी देवाला साठवलं. हृदय संपुष्ट हे हृदय पेटी भरवणी पोटी हृदयामध्ये साठविला हरी मध्ये मंदरी याची सरणी धार झाला सुबल व्यापार. सावतामाळी महाराजांनी जनाबाई धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. विठ्ठल कोंडीरा. अनेक महापुरुषांनी देवाला हृदयामध्ये साठवलं. काय कमान असेल. परत एवढं ज्ञानोबारायांचे ते 10व्या अध्यायात जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणामध्ये 5व्या क्रमांकाची ओवी नमो विशदबोधे तिथून जे सुरुवात होते ते 5व्या क्रमांकाची ओवी. नमो सुभाव भजन भाजना हवे कुंभ भंजना. ऐका विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. त्याचा ते जास्त वेळ घेत नाही आपण. आम्ही नमो सुभाव भजन भाजना. नमस्कार असो तुला, वंदन असो कुणाला. सुभाव भजन भाजना शुद्ध भावाने. भाजना म्हणजे पात्र. स्वभाव भजन, भजन म्हणजे सेवा. भजन म्हणजे टाळ मृदंग हे सेवन. भज सेवायाम. बरं का, लक्षात ठेवा. स्वभाव शुद्ध भावाने भजन्याला. भाजन म्हणजे पात्र. भाजन स्वभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना. भव म्हणजे संसार, इव म्हणजे हत्ती. संसार रूपी हत्तीचं गंडस्थल पोहणाऱ्याला
विश्वोद्भव भुवना, विश्वाचं उद्भव स्थान जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं देखील तू भुवन आहेस. म्हणजे ब्रह्मापेक्षाही गुरुदेवांना किती व्यापक बनवलं बघा. विठाला विठाला एवढं मोठं व्यापक ब्रह्मानं साठवलं. आता ब्रह्म मोठं की शिव असे जे संत महात्मे आहेत ना, ज्याने साठवलं भगवंताला, हो, तर त्याची मला संगती, त्याची घडावी संगती. अशा महापुरुषी मारुतीची, जनाबाईची, सेना महाराज अशा महापुरुषांची माय, अशा महापुरुषांनी मला काय द्या, संगती द्या. तेव्हा प्रश्न असा येतो की संगती त्यांचीच का मागितली? त्याचं कारण असं आहे, प्रत्येक अगदी निर्जीव वस्तूपासून, वेलीपासून, झाडापासून, पशु पशुबादी पक्ष्यापासून ते मानवापर्यंत परिवर्तन जे घडतं ते संगतीने घडतं. बदलले संगतीने, वेली बदलल्या संगतीने, पशु बदलले प्रमाण सगळे देतो. तुम्हाला काय काढायचं महाराज लोक होते. आणि हे एमपीएससी परीक्षा म्हणतात बाबा फार सोपी असते म्हणून. एमपीएससी परीक्षा म्हणतात, आपल्याला काय माहिती, मी मॅट्रिकच नापास माझा विषय असं म्हणतात की त्याच्यात ते फक्त उत्तर खाल्लेलं असते. फक्त काय करायचं, त्याला फक्त टिक करायचं काम आहे. आज सगळेच कीर्तनकार आणि सगळे टाळकरी कीर्तनकाराला पुरण्यासारखी टाळकरी सगळे. म्हणजे कीर्तनकाराला 2 अभंग कमी असतील, अधिक पाठ तुम्हाला आहे. आम्हाला सरळ एकाही कीर्तनकाराला 10 अभंग सरळ म्हणून दाखवा का, त्यातले आपला 1000 रुपये बक्षीस. अवघड काम आहे, पण तुम्हाला पाठ आहे म्हणून म्हणतो मी जास्त वेळ घेत नाही. विठाला परिवर्तन जे होतं ना, बेवस संग नारदानी भक्त सूत्रामध्ये सूत्र दिले, 2 सूत्र दिले. पहिलं सूत्र आहे दुःसंग सर्वथैव त्याज्यः. तुम्ही काय करा, दुःसंगाचा त्याग करा. दुसरं सूत्र दिलं सत्संगम परम प्राप्यम. तुम्ही सत्संगामध्ये या, दुःसंगाचा त्याग करा आणि सत्संगामध्ये या. काय होईल, तुमचं परिवर्तन होईल. विठाला विठाला. द्राक्ष अंगूर म्हणतो आपण हिंदीमध्ये. ते द्राक्ष कडू इतकी गोड आहे. द्राक्ष गोड की कडू घेऊ नका मग असं पिचीत अडकीत नाही तुम्हाला. मी मोकळा मोकळा आपला साधा कीर्तन भोळं भोळं कीर्तन आहे आपलं. आपलं काय बारीक मला टप्पा येईल ना, ठोकाठोकी येते. एखादे 2 तुकडे करायचं काम माझं. बारीक काम करायचे काही माणसं त्याची तरी कारागिरी वेगवेगळे राहतात. ठोकठोक खातो लई बारीक मला काता यायचे माणसं समोर आहेत माझ्या. त्यालाही काळ ठोकठोक कसं राहते म्हणून मी बोल. द्राक्ष गोडच असतात, पण त्या द्राक्षाचा वेळ जर योगायोगाने जर लिंबूवर गेला तर तुकोबाराचं क्षपक प्रमाण आहे. तुकोबाराचं काय प्रमाण आहे, क्षपक आहे की नाही, क्षपक आहे. पण काही काही वेळेला आपण म्हणी घेण्यापेक्षा बरं वाटतं आपल्याला, बाकी चिल्लर म्हण म्हणण्यापेक्षा. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, लिंबावर गेला द्राक्षाचा वेल, काय झालं त्याचं, ते कडू झालं ना. त्याच्यामुळे प्रयोग करा, प्रयोग. हे प्रयोग करून बघायचं, हे काय खोटं नाही, काही सरळ बघा ना. ते वेलीवर परिणाम कशाचा, संगतीचा. बरं, चंदन नावाचं झाड आहे, ज्याला श्रीमंत लोक, साधू लोक कपाळावर धारण करतात. दुर्बळ माता, दुर्बळ लाकूड देव माता. हे चंदन, चंदनाच्या झाडामध्ये एक ताकद आहे महाराज. सगळ्या झाडाला काय करते ते, सगळ्यात अवघड झाड पोरीस. सरळ जायला गेलं उभा काटा टोचते, मागे सरकायला गेलं ते लगेच अडकून धरते. असं वाकडं झाड त्या पोरीस. पण चंदनाने पोरी
परिणाम बघा आता वेलीवर झाडावर परिणाम कशाचा होतो? संगाचा, संगतीचा. आता दुसरी नाथ महाराजांनी गोवी लिहिली बघा, ओढाळ धेनूचे संगती धर्म धेनू सरे शेती, ओढाळ पळे आतरके गती धर्म धेनू प्रति लोडणे. लोडणं करतं, लोडणं, हा लोडणं कळतं. खेड्यातलीच माणसाला लोडणं, बाकीच्या लोडणं काही कळणार नाही, अशी गोष्ट आहे. नाथ महाराज म्हणजे ओढाळ गायच्या संगती म्हणजे धर्मगाय. धर्मगायने जाऊच नाही. ब्राह्मणाला एकाने गाय दिली, एकानं गाय, आणि लोक काय आता तो कोणी गोदान करतच नाही, करतच नाही, आणि केले तर चांगली कोणी देत नाही. मग ते माय मेलेलं वासरू, अंगी तुटलेलं, ते काही खरं नाही असं ते शिव नसलेले जनावर त्या ब्राह्मणाला दिली, गाय कारवड दिलं. आता ब्राह्मण बुवा तर ते आता स्नान संध्या पूजा सगळं याज्ञिक व्हायला 11-12 वाजा, तोपर्यंत या गाईला संकट चौथच घास नाही काही, परेशान. इकडे बघा तिकडे बाबाची घंटीच वाजून आता 12-12:30 घंटी वाजली की तिला फक्त सोडा, तिला सोडा फक्त कशाला? पाण्याला. मग ती हलत हलत अशी पायात पाय अडकत अडकत वडाळी गाय पाणी पिऊन येऊ लागली. लालच्या लाल अशी चिमटा घेतला तर रगत निघायचं गाय. राम राम. बाई म्हणजे हाडकून गेलीस, काय झालं तुला? काय सांगा माय म्हणजे देवा ब्राह्मणाचं घर दिलं म्हणजे मला, ते ना घंटी वाजली ते 12 वाजता सोडते म्हणजे पाण्याला, चाऱ्याचं तर काही खरं नाही म्हणजे. अंडा टाकला तर टाकला म्हणजे वाळून गेलो. काय एडीस गे म्हणली, नगर येत जा की आमच्या संघ म्हणली, संघ संघ येत कशी येऊ म्हणली. तिथं कोणताच लाड नाही ब्राह्मणापाशी, एवढं चराट आहे म्हणली. बांधलेलं कसं तू मला उठा येईना म्हणजे, चराट कवा तुटत एडीच म्हणली. काय करायचं म्हणली, कसलंही चराट राहू दे, आता डीएड करून घ्यायला बरं तिला प्रशिक्षण काय करू नको म्हणली, गोल फिरायचं म्हणली. असं फिरून 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 दाव पुढाला गेलं, असं वरी मानव घेऊन दस्तकाचे म्हणजे असं उलटा दिलं मोरशे जागेवर म्हणले. पुरुष शिकवले दिलं, झटका मारा दावट तुटले, दावट तुटले पारापाशी आहे म्हणजे, पारापाशी मी उभीच राहतो. बराबर भरविलं म्हणाले ही पोळी पारच पाहिजे. धर्म काय संध्याकाळी 8 वाजल्यापासून फिरायला सुरू केलं. देव पण म्हणजे गायला काय भोवताल का फिरायली. 2-3दा जाऊन थापलेलं गेलं, थापलेलं की बसावून देव पण लवंडले की तिने फिरायला सुरू करा. बराबर 12 वाजता तिने छटका मारला की तोडलं की जावं पारापाशी वडाळी वाटून उडली. राम राम तर येत दोघी गेले महाराज. तिने आधी मला बघून फिरता शेजाराला गावाच्या लागून टन उडी मारली की ती वडाळी काय मध्ये गेली. हिला कुठे उडी मारायला ये की आता कसं येऊ म्हणे येत कर म्हणून. शेवटी तिला ते काठी काढून तिला मध्ये घेतलं की बोळ गिरायक महाराज वडाळी अलीकडच्या कळीला चोरू लागली. धर्म काय फडफड फडफड इतक्या घवामध्ये गेली, सरायला लागले. 2-3 दिवस झाले अशी लकली मान. धन्याने विचार केला म्हणा जनावर लकलं. त्यानं बरोबर संध्याकाळी ध्यान ठेवून अशी टप्पू काठी घेतली मला येळूची आणि काठी धरून नियम धरून बसला. ठरल्या नियमाप्रमाणे वडाळी बरोबर तिकडे ते वाटपाशीच फुटू लागली. ते येड गिराईक मध्ये आलं. आल्यानंतर चरायला लागल्या बरोबर असं धन्यानं नियम धरून मारला. काठीचा टोळा मारल्या मारत थपथप थपथप गुलतून गाय पडली. फडफड फडफड फड झाड आली तिला. काठीचा आवाज आला की वडाळीने एका ठांगतच पार गाठला मला. वडाळ गेली पळून. बघायला शेतकरी काय म्हणे मधुसूदन महाराज गाय ही गरीब काय करायला असेल इथं याच न म्हणा. त्याला ते कसे दापड महाराजाची गाय म्हणलं घेऊन आला. म्हणलं महाराज ही गाय 3 दिवसापासून लकली बरं. अहो म्हणजे पाटील ही लई गरीब होती हो म्हणली. तिला वरी मान करून बघायला अवसान नाही म्हणली. काय झालं की बाबा 2 दिवसात लई बिघडली म्हणली आणि रोजच सुटून जाते. काय करायला काय करू नका म्हणले. मी एक लाकूड देतो खायराचं.